हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला अटी शर्थींसह घड्याळ चिन्ह वापरता येणार, तसंच आयोगाने दिलेलं घड्याळ चिन्ह आणि पक्ष याबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात द्यावी लागणार। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला तुतारी चिन्ह वापरता येणार। निवडणूक आयोगाला तुतारी चिन्ह पवार गटासाठी राखीव ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। अमित शहांसोबत राज ठाकरेंची अर्धा तास चर्चा, विनोद तावडे आणि अमित ठाकरेही उपस्थित। राज ठाकरे आणि अमित शहांच्या भेटीत 2 जागांवर चर्चा। अमित शहा आणि राज ठाकरेंमध्ये सकारात्मक चर्चा। लोकसभेच्या किती जागा मिळाव्यात हे राज ठाकरेंनी सांगितले। आणखी एका बैठकीनंतर निर्णय होईल। राज ठाकरेंच्या भेटीनंतर बाळा नांदगावकरांची माहिती। राज ठाकरेंनी 21 मार्चला मनसेच्या नेत्यांची बोलावली बैठक। राज ठाकरे अमित शहांच्या भेटीनंतर नेत्यांशी चर्चा करणार। महाराष्ट्रात मोदींच्या नावावर नव्हे तर ठाकरे नावावरच मतं मिळतात, त्यामुळे बाळासाहेबांच्या फोटोनंतर एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। नरेंद्र मोदी अमित शहांना टोला लगावणारे राज ठाकरेंचं व्यंगचित्र राऊतांकडनं ट्विट। अलीकडच्या काळातील सगळ्यात आवडलेलं व्यंगचित्र होऊ दे चर्चा, असं म्हणत राऊतांकडनं व्यंगचित्र ट्विट। प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याची तयारी। आंबेडकरांचं खरगेंना पत्र। राज्यातील काँग्रेस नेत्यांची रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठकीत राज्यातील उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा। बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील उपस्थित। 21 मार्चला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। ज्योती मेटे उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता। ज्योती मेटेंनी आज पुण्यात पवारांची घेतली भेट। भाजपकडनं शेवटपर्यंत प्रणिती शिंदेंना काँग्रेसमधनं फोडण्याचा प्रयत्न, पण प्रणितीनं काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिक राहणार असल्याचं सांगितलं। सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट। फडणवीस अजित पवारांमध्ये सागर बंगल्यावर बैठक। बावनकुळे, शेलारही उपस्थित। भाजप आणि अजित पवार गटातील जागांच्या अदलाबदली संदर्भात चर्चा। ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी बदली। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्यभरातील अधिकाऱ्यांच्या बदल्या। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।